मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मुसळधार पावसामुळे पांझरा नदीला पूर, पिंपळनेरकरांनी जलपूजन करून व्यक्त केला आनंद। धरणातून सोडलेले पाणी धुळे शहरात पोहोचले। धुळ्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने अक्कलपाडा धरण भरले असून त्यातील मोठ्या प्रमाणावर पाणी पांझरेत सोडण्यात आले आहे। त्यामुळे पांझरा नदी दुधडी भरून वाहू लागली असून या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील नागरिकांनी नदीचे जलपूजन करून आनंद व्यक्त केला। पिंपळनेर गावात दरवर्षी पांझरेला पूर आल्यावर नदीला साडी चोळी अर्पण करून पूजले जाते। ही परंपरा गावात दरवर्षी केली जाते। याबाबत पिंपळनेर ग्रामस्थ म्हणाले, आपले लाठीपाडा धरण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी 1 महिन्या आधी आपलं भरलं आणि लाठीपाडा धरण भरल्यामुळे आपल्या पिंपळनेरचा प्यायचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, धुळे जिल्ह्याचा पाणी प्यायचा प्रश्न सर्व सुटला आणि त्या परमात्म्याच्या कृपेने लाठीपाडा धरण मागच्या वर्षी लवकर भरल्यामुळे सर्व गावात आनंद सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आला। शेतकरी सर्व खुश झाले आणि दरवर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी आम्ही आज जलपूजन केलं, साडी चोळीचं जलपूजन केलं। साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याचा ओघ वाढतो आहे। ही बाब विचारात घेऊन अक्कलपाडा प्रकल्पातून 7 जुलै रोजी पहाटे 4 वाजता 5230 क्यूसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले। यामुळे पांझरा नदीला पूर येऊन दुपारी 3 वाजता हे पाणी शहरात पोहोचले। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठी राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।